कशाला भाजीचं बीज बोलतो. सिडकोचा अध्यक्ष महायुतीचा कोणतरी अध्यक्ष होईल आणि माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDCनं लगेच टेंडर नोटीस काढली. किती घराची, किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी, ते पण कोणाकडे? बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्या MIDCमध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मिराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. त्या सगळ्या MIDC करता येतं धोरण. आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले. आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत. जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो की SRA1 म्हणजे कुठली? मुंबई. SRA2 म्हणजे रेस्ट, मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर. पराग सोमन नावाचे COची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की SRA2 नवी मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात. हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं का? ही माझ्या त्याला भेटलं तर पूर्ण तीव्र विरोध आहे. आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा. काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे. आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. जरा ऐकून घ्या जरा. जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली? का घाईघाईने निर्णय घेतला? या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं, तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रातनं देशामध्ये ज्या ज्या वेळेला प्रसंग बाका येतो त्यावेळेला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता जी सोशल मीडिया, ह्यात तुम्हाला लोकांनी घेतलेला पुढाकार हा जनतेच्या हिताकरता झालेला आहे. आणि तुम्ही तसं हिताकरता घ्यावं. माझं म्हणणं आहे की जनसाता मंत्री असतानाच मी रस्त्यावर याची भाषा करतो वेळ आली तर, पण ती वेळ येऊ देणार नाही. परंतु जागृती करण्याकरता तुम्ही सुद्धा जागृतीतेनं त्या ठिकाणी हा प्रश्न चव्हाट्यावर आणा. माझ्या दृष्टिकोनातून संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली या 15-20 दिवसामध्ये लाखो लोकांचा मोर्चा सिम्बॉलिक निघणार आहे. आता मी सांगणार आहे का तुम्ही मोर्चा काढू नका, की मोर्चा काढला म्हणजे राज्य शासनाचा मी मंत्री आहे म्हणजे मंत्र्याच्याच मुलांनी एखादा मोर्चा काढला तर ती शोभासारखी बाब नाही. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. नाही, तसंही SRAच्या माध्यमातून जो टाइम पिरियड आहे 2011 पर्यंतचा, परत त्याचे पैसे भरायला लागतील. क्लस्टरमध्ये झाला तर थोडा एरिया पण वाढून भेटेल. 300 TVचं 1 बेड हॉल किचन भेटेल नवीन निरीक्षाप्रमाणे. आणि ज्यांचं घर मोठं असेल त्यांना मोठं घर भेटेल काही चार्जेस भरून. आणि एक प्रकारे क्लस्टरमधून सर्वांना न्याय भेटू शकतो. 2020 पर्यंतच्या लोकांना न्याय भेटू शकेल. म्हणून आमची मागणी आहे की क्लस्टर लागू करण्यात यावं. क्लस्टर लागू केला तर सर्व समाधानाने सर्व झोपडपट्टीवाले आनंदाने तयार होतील. आणि झोपडपट्टीवाल्यांचा आनंद तोच आमचा आनंद. मध्यंतरी एक बातमी होती की काही MIDCचे झोपडपट्टी घरात तयार नाहीयेत. नक्की तुम्ही कुठल्या प्रकारे प्रयत्न करताय? असं काही नाहीये. लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना अधिकृत होऊन त्यांना
लिगल घरामध्ये जाणं हे त्यांचं पहिलं काम आहे. आणि आता MIDCने पहिलं पाऊल टाकलेलं आहे, शासनाने पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यांच्या बरोबरीने आम्ही त्यांना, मंदाताईंनी पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिटिंग वगैरे घेतले होते. आणि मंदाताई उद्या उद्या भविष्य काळामध्ये मंदाताईंनी जर नेतृत्व केलं तर आम्ही मंदाताईच्या बरोबर त्याच्यासाठी राहू. क्लस्टरच्या माध्यमातून कसा जास्त विकास होऊ शकतो? कारण आपलं एकंदरीतच आहे, हे झालं झोपडपट्टी तर MIDCच्या भागातलं झालं, परंतु ग्रामीण भागामध्ये गावठाण विस्तार योजनेअंतर्गत जी अनधिकृत घरं आहेत किंवा इलिगल घरं आहेत ती देखील लिगल केली जात नाहीत. MIDCचं तुमचं कसं म्हणणं आहे की डायरेक्ट जर क्लस्टर केलं तर डायरेक्ट रेग्युलर होतील? हा, 2020 पर्यंतची घरं रेग्युलाइज होतील. आणि इव्हन मी तर बोललो होतो डिगा सारख्या ठिकाणी ती लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत. आता डिगामध्ये ज्यांनी बिल्डिंगी बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगमध्ये जेवढं त्यांचं घर असेल, जेवढी त्यांची एरिया असेल, तेवढा एरिया आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करून देणार त्यांना. ती पण आज जी टांगती तलवार आहे ती पण त्यांची तलवार आम्ही दूर करणार आहोत. तर जर ऑलरेडी इमारतीचे 5-5, 7-7 मजल्याच्या इमारती आहेत, क्लस्टरमध्ये मांडताना तुम्ही ती कशी हे करा? ते झोपडपट्टी भागामध्ये असं एवढी नाहीये. झोपडपट्टी भागामध्ये 1+1च आहेत. पण खालती वडील राहतात आणि वरती मुलगा राहतो. म्हणजे त्याचं आयडेंटिटी कार्ड वेगळं आहे, मुलाचं वडिलांचं वेगळं. त्याच्यामुळे त्यांना दोघांना भेटायला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. आणि दुसरी राहिली गोष्ट, जी 5 मजली 4 मजली फक्त डिग्यामध्ये सोडला तर दुसरीकडे कुठं नाही.